तुम्ही कधी विचार केलाय का, जर जिओ आणि एअरटेल एकत्र झाले तर काय होईल? किंवा रिलायन्सनी त्याची एक डिव्हिजन वेगळी करून एक नवीन कंपनी उभा केली तर? शेअर मार्केटमध्ये हे रोज होतं, ज्याला आपण मर्जर आणि डिमर्जर या शब्दांमध्ये ओळखतो. आज आपण या दोन्ही कॉन्सेप्ट समजून घेणार आहोत विथ रिअल एक्झाम्पल. नमस्कार, मी गायत्री गोरे, रिसर्च अॅनलिस्ट ॲट टीजी लेव्हल्स. सर्वात पहिले आपण मर्जर समजूया. जेव्हा दोन कंपनीज एकत्र येऊन एक नवीन कंपनी बनवतात, त्यालाच आपण मर्जर म्हणतो. पण कंपनीज असं का करतात? समजा दोन वेगवेगळ्या कंपनीज एकाच सेक्टरमध्ये काम करत असतील. एका कंपनीकडे बेटर टेक्नॉलॉजी आहे तर दुसरीकडे मोठा कस्टमर बेस आहे. जर दोन्ही कंपनी एकत्र आल्या तर दोघांचीही स्ट्रेंथ वाढेल, बिझनेसही वाढेल आणि प्रॉफिटही होईल. एक सिंपल एक्झाम्पलनी समजूया. एका सिटीमध्ये दोन शॉप्स आहेत. एका शॉपमध्ये भरपूर प्रोडक्ट्स आहेत, पण दुसरीकडे चांगला कस्टमर बेस आहे. जर दोन्ही कंपनी एकत्र आल्या तर ज्यांच्याकडे प्रोडक्ट नाही त्याला प्रोडक्ट मिळेल, ज्याला कस्टमर पाहिजे त्याला कस्टमर मिळेल, म्हणजे दोघांचाही फायदा. आता रिअल एक्झाम्पल बघूया. 2017 मध्ये वोडाफोन आणि आयडिया एकत्र आले, ज्याला आपण आता वोडाफोन आयडिया म्हणून ओळखलं. वोडाफोन कडे स्ट्रॉंग ब्रँड आहे आणि आयडियाकडे टियर 2 टियर 3 सिटीमध्ये चांगला नेटवर्क बेस आहे. दोन्ही कंपनी एकत्र आल्या कारण कॉम्पिटिशनच एवढी आहे. जिओने मार्केटमध्ये एंट्री केल्यानंतर या वोडाफोन आणि आयडियाला वेगवेगळं सर्व्हाइव्ह करणं खूप अवघड झालं होतं, म्हणून ते एकत्र आले, ज्यामुळे स्पेक्ट्रम शेअर झाला, त्यांचा खर्च कमी झाला आणि यासोबतच डेटही त्यांचा वाढला. म्हणून मर्जर नेहमी विन विन नसते. आता आपण डिमर्जर समजूया. डिमर्जर म्हणजे एक कंपनी तिचा एका बिझनेसला वेगळं करून एक नवीन इंडिपेंडंट कंपनी बनवते. पण असं का? कारण काही कंपनीजकडे एकाच वेळी अनेक बिझनेस असतात, जसं की सिमेंट, पॉवर, फायनान्स. प्रत्येक बिझनेसची एक वेगळी ग्रोथ, रिस्क आणि स्ट्रॅटेजी असते. त्यामुळे कंपनीज ठरवतात प्रत्येक बिझनेस इंडिपेंडंट झाला तर त्याची खरी व्हॅल्यू दिसेल, मॅनेजमेंट आणि फोकसही करायला सोपं जाईल. आता डिमर्जर आपण एका सिंपल एक्झाम्पलने समजूया. एक मोठा रेस्टॉरंट आहे, ज्यामध्ये साऊथ इंडियन, चायनीज आणि बेकरी तीनही वेगवेगळे बिझनेस आहेत. सगळे जे बिझनेस आहे ते एकाच नावाखाली चालतात, बट त्या बिझनेसेस पैकी बेकरी जो बिझनेस आहे तो चांगला मोठा झालाय, फेमस झालाय. मग आता कंपनी काय करेल? बेकरीचा बिझनेस वेगळा करून त्याला एक इंडिपेंडंट कंपनी घोषित केल्या जाईल, ज्यामध्ये इंडिपेंडंट मॅनेजर असेल, अकाउंट्स इंडिपेंडंट असतील आणि ग्रोथही वेगळी होईल. डिमर्जरचं रिअल एक्झाम्पल बघायचं झालं तर रिलायन्स इंडस्ट्रीज. 2019 मध्ये त्यांनी जिओला वेगळी कंपनी म्हणून स्ट्रक्चर केलं, कारण जिओची ग्रोथ, रिस्क आणि कॅपिटल रिक्वायरमेंट बाकी रिलायन्सच्या बिझनेसपेक्षा कम्प्लिटली वेगळी होती. वेगळा स्ट्रक्चर केल्यामुळे जिओला स्वतंत्र फंडिंग मिळाली, व्हॅल्युएशन वेगळ्या झाल्या आणि इन्व्हेस्टर्सला क्लॅरिटी आली की त्यांना रिलायन्सच्या कोणत्या बिझनेसमध्ये पैसा लावायचा आहे. मर्जरमध्ये तुमचे जुने शेअर्स नवीन कंबाईंड कंपनीच्या शेअर्समध्ये कन्वर्ट होतात. स्वॅप रेशो ठरवला जातो, जसं की एक आयडियाचा शेअर म्हणजे 0.87 वोडाफोन आयडियाचा शेअर, आणि हा रेशो कंपनीच ठरवते व्हॅल्युएशनच्या वेळी. डिमर्जर तुम्हाला ओरिजिनल कंपनीच्या शेअर्स सोबत नवीन कंपनीचे शेअर्स पण मिळू शकतात. जसं एक कंपनीने 1:1 रेशो डिक्लेअर केला आणि तुमच्याकडे 100 शेअर असतील पहिल्या कंपनीचे, तर नवीन कंपनीचे सुद्धा 100 शेअर मिळतील. हे कॉम्प्लिमेंटरी असतं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मर्जर आणि डिमर्जरच्या वेळी शॉर्ट टर्म मध्ये प्राइस व्हॉलिटिलिटी येऊ शकते, बट लॉंग रन मध्ये एक चांगली गोष्ट आहे. सो दिस इज ऑल अबाउट मर्जर आणि डिमर्जर. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. Investment in securities market are subjected to market risk. Read all related documents carefully before investing. The securities quoted are for illustration only and are not recommendatory. Registration granted by SEBI. Membership of a SEBI recognized supervisory body, if any, and certification from NISM is no way guarantee performance of the intermediary or provide any assurance of returns to investors.